सातारा जिल्ह्यातील तुमसर तालुका पंचायत समिती तुमसर अंतर्गत येणाऱ्या शिलेगाव येथील स्मशानभूमी चोरीला गेल्याची चर्चा सध्या गावकऱ्यांमध्ये सुरू होती। शिलेगाव येथील स्मशानभूमीची जागा ही भूमान क्रमांक 573, 574 ह्या दोन गटांमध्ये एकूण 1 हेक्टर 87 आर भूभाग असून या भूभागाचा सातबारा सरकारच्या नावे आहे। मात्र ह्या 1 हेक्टर 87 आर पैकी ह्या ठिकाणी फक्त 80 आर एवढाच भूभाग शिल्लक राहिलेला असून 1 हेक्टरच्या वरील भूभागावर काही गावकऱ्यांनी 3 दशकापासून या स्मशानभूमीच्या जागेवर अवैध ताबा केलेला आहे। त्यामुळे एखादे प्रेत अंतिम संस्कार करण्याकरिता जमिनीमध्ये खड्डा खोदकाम करीत असताना स्मशानभूमीच्या अपुऱ्या जागा अभावी जुने प्रेतांचे सांगाडे बाहेर निघत असतात। मात्र 3 दशकापासून ग्रामपंचायत कार्यालयामधील पदाधिकारी किंवा महसूल विभागातील अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे गांभीर्यपूर्व लक्ष केंद्रित केलेले नाही। तहसीलदार यांनी ग्रामपंचायत कार्यालय शिलेगाव येथील सरपंच, सचिव यांच्या नावे पत्रही काढले। मात्र हे पत्र फक्त दिखावा ठरले असून या पत्राची कोणतीही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही। या सदर प्रकरणात महसूल विभाग तुमसरचे अधिकारी पंचायत समिती तुमसर यांचे नाव सांगतात आणि तुमसर पंचायत समितीचे अधिकारी महसूल विभागाचे तुमसर यांचे नाव सांगत असतात। नेमकं स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढण्याचे काम कुणाकडे आहे असा प्रश्न शिलेगाववासियांना पडलेला आहे। स्मशानभूमीवरील 3 एकर जागेवरील अतिक्रमण काढण्यात आलेले नाही तर उरलेल्या 70 आर जागेवर पुन्हा आम्ही अतिक्रमण करू असा इशारा शिलेगावातील भूमिहीन जनतेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।